कधी कधी आयुष्य एका क्षणात असे वळण घेते जिथे आनंदाचे रूपांतर कधी न संपणाऱ्या भीतीत होते. लग्नाच्या भव्य मंडप सजला होता. शनाईचे सूर हवेत घुमत होते. अक्षतांचे ताट तयार होते आणि भटजी गुरुजी मंगलाष्टकांचे श्लोक म्हणण्याची तयारी करत होते. लग्नाला अवघी 5 मिनिटे उरली होती. पण अचानक अक्षता टाकायच्या ठीक 5 मिनिटं आधी मंडपात एक अशी खळबळ उडाली. नवरी तिच्या खोलीत नाहीये. अनन्या गायब झाले आहे. हे ऐकताच उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे घडणार होती. नवरदेव म्हणजे रोहन. रोहन जेव्हा खिशातून थरथरत्या हातांनी आपला फोन बाहेर काढतो तेव्हा त्याच्या स्क्रीनवर एकाच नंबरवरून आलेले दिसतात 104 मिस्ड कॉल. आणि हे कॉल्स इतर कोणाचे नव्हते तर त्याच गायब झालेल्या नवरीचे, अनन्याचे होते. पण विचार करा, लग्नाच्या अवघ्या 5 मिनिटं आधी अनन्याने रोहनला 104 वेळा फोन का केला? आणि जर ती फोन करत होती तर रोहनने एकही फोन का उचलला नाही? या 104 मिस्ड कॉल्स मागे दडले होते एक असे भीषण सत्य ज्याची कल्पना खुद्द रोहननेही केली नव्हती. रोहन आणि अनन्याचे लग्न हे दोन्ही कुटुंबासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. गेल्या 3 वर्षापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. रोहन एक शांत आणि समजूतदार IT इंजिनियर होता, तर अनन्या एक हुशार आणि उत्साही पत्रकार होती. दोघांच्या संमतीने, दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांच्या आशीर्वादाने हे भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नाचा दिवस उजाडला. पुण्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न ठरले होते. चारी बाजूंना फुलांची सजावट, रोषणाई आणि पाहुण्यांची ये-जा सुरू होती. रोहन नवरदेवाच्या पोशाखात अत्यंत देखणा दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यभराची सोबती मिळण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. परंतु संध्याकाळी 7:50 लग्न घटिका जवळ आली. लग्नाची वेळ रात्री 8 वाजेची होती. भटजींनी नवरदेवाला मंडपात बोलावले. रोहन हसत मुखाने मंडपात येऊन बसला. पण ठीक 7:55 वाजता नवरीच्या खोलीतून अनन्याची धाकटी बहीण रिया प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत धावत मंडपात आली. तिचा चेहरा पांढरा पडला होता. बाबा, बाबा, अनन्या ताई खोलीत नाहीये. रिया ओरडली. मंडपातील संगीत एका क्षणात बंद झाले. चारी बाजूंना शांतता पसरली. काय बोलतेस रिया? ती कुठे जाईल? वॉशरूम मध्ये असेल किंवा मेकअप आर्टिस्ट सोबत असेल. अनन्याचे वडील घाबरून म्हणाले. नाही बाबा, मी सगळीकडे पाहिले. तिचा लेहेंगा तिथेच पडला आहे. तिचे दागिने टेबलवर आहेत. पण ताई तिथे नाही. हे ऐकताच रोहन मंडपातून उठून उभा राहिला. त्याच्या डोक्यातील विचारांचे चक्र सुरू झाले. अनन्या लग्नातून पळून जाऊ शकत नाही. आमचे एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. मग ती कुठे गेली? त्याच वेळी रोहनने आपल्या शेरवानीच्या खिशात हात घातला. लग्नाच्या धांदलीत आणि डीजेच्या आवाजात त्याचा फोन सायलेंट मोडवर होता. त्याने जेव्हा फोन स्क्रीन ऑन केली तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. स्क्रीनवर लाल रंगात ठळक अक्षरात लिहिलेले होते, 104 मिस्ड कॉल्स फ्रॉम अनन्या. 104 मिस्ड कॉल. रोहन पुटपुटला. गेल्या 1 तासात अनन्याने त्याला सतत 104 वेळा फोन केला होता. शेवटचा कॉल अवघ्या 2 मिनिटांपूर्वी म्हणजे 7:53 वाजता आला होता. रोहनने लगेच अनन्याच्या नंबरवर परत फोन लावला. पण तिकडून उत्तर आले, आपण कॉल केलेला नंबर सध्या बंद आहे. रोहनच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. जर अनन्याला लग्नातून पळून जायचे असते तर ती रोहनला 104 वेळा फोन का करेल? ती नक्कीच कोणत्याही प्रेमाच्या त्रासात नव्हती, तर ती प्रचंड मोठ्या
धोक्यात होती. रोहनने घाईघाईने अनन्याची खोली गाठली. तिथे खोलीत सामान विखुरलेले होते. अनन्याची पर्स उघडी होती. रोहनने तिची पर्स तपासली तेव्हा त्याला आत एक जुनी डायरी आणि एक पेन ड्राईव्ह सापडला. रोहनच्या डोक्यात अचानक एक विचार आला. अनन्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट तपास पत्रकार होती. लग्नाच्या 2 दिवसापूर्वीच ती एका मोठ्या राजकीय आणि बेकायदेशीर घोटाळ्याचे स्टिंग ऑपरेशन पूर्ण करून आली होती. तिने रोहनला सांगितले होते, रोहन, हा रिपोर्ट खूप धोकादायक आहे. शहरातील काही अत्यंत प्रभावशाली लोक यात अडकले आहेत. जर हे सत्य बाहेर आले तर त्यांचा बुरखा फाटणार आहे. त्यावेळी रोहनने तिला म्हटले होते, अनन्या, आता आपल्या लग्नावर लक्ष दे. हे काम लग्नानंतर बघूया. पण अनन्या शांत बसणाऱ्यापैकी नव्हती. तिला लग्नाच्या दिवशीच एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. रोहनने अनन्याचा लॅपटॉप उघडला आणि तो पेन ड्राईव्ह लावताच त्याच्या समोर एक ऑडिओ रेकॉर्डिंग चालू झाली. ती रेकॉर्डिंग लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजताची होती. रेकॉर्डिंगमध्ये एक घोगरा आणि भयानक आवाज ऐकू येत होता. मॅडम, वाटले होते लग्न करून शांत बसशील, पण तू तो रिपोर्ट अजूनही पोलिसांना पाठवण्याच्या तयारीत आहेस. लक्षात ठेव, जर तू 7:50 वाजेपर्यंत तो पुरावा आमच्या हवाली केला नाहीस तर तुझ्या भावाला आणि रोहनला आम्ही जिवंत सोडणार नाही. उत्तर देताना अनन्याचा थरथरणारा आवाज, आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला हात लावू शकत नाही. मी सर्व पुरावे नष्ट करेन, पण माझ्या रोहनला काही करू नका. ऑडिओ संपला आणि रोहनच्या पायाखालची जमीनही सरकली. अनन्याने रोहनला वाचवण्यासाठी आणि त्याला धोक्याची सूचना देण्यासाठी 7 ते 7:50 या वेळेत 104 वेळा फोन केला होता. ती त्याला सांगू इच्छित होती की गुंड मंडपाच्या आसपासच आहेत आणि ते रोहनवर हल्ला करणार आहेत. पण रोहनचा फोन सायलेंट असल्यामुळे त्याने एकही कॉल उचलला नाही. अखेर रोहनचा जीव वाचवण्यासाठी अनन्याने स्वतःहून त्या गुंडांसमोर आत्मसमर्पण केले होते आणि ती त्यांच्यासोबत निघून गेली होती. रोहनच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, पण आता रडण्याची वेळ नव्हती. त्याची होणारी पत्नी त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून निघून गेली होती. रोहनने लगेच आपल्या एका पोलीस मित्राला, विक्रमला फोन केला. विक्रमने अनन्याचे फोनचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले. लोकेशन दाखवत होते रिसॉर्ट पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेली एक जुनी बंद पडलेली फॅक्टरी. रोहनने नवरदेवाचा पोशाख बाजूला सारला, जॅकेट घातले आणि कारची चावी घेऊन फॅक्टरीच्या दिशेने वेगाने गाडी पळवली. त्याच्यासोबत पोलीस अधिकारी विक्रम आणि त्यांची टीम गुपचूप मागावर होती. रात्रीचा काळोख, मुसळधार पाऊस आणि शांत रस्ता. रोहनचे हृदय वेगाने धडधडत होते. 3 किलोमीटरचा प्रवास त्याला 300 किलोमीटर सारखा हा वाटत होता. पण बंद पडलेल्या फॅक्टरीपाशी पोहोचताच रोहनने पाहिले, तिथे 2 काळ्या रंगाच्या SUV गाड्या उभ्या होत्या. आतमध्ये दिव्यांचा हा मंद प्रकाश होता. रोहन फॅक्टरीच्या मागच्या दरवाजातून आत शिरला. तिथे मध्यभागी अनन्याला एका खुर्चीला साखळदंडाने बांधून ठेवले होते. तिच्या समोर शहरातला एक बडा बिल्डर आणि गुंड उभा होता. सांग अनन्या, तो मुख्य पेन ड्राईव्ह कुठे आहे? नसता तुझ्या त्या नवरदेवाला आम्ही आत्ताच संपवून टाकू, तो गुंड ओरडला. अनन्या रडत होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र जिद्द होती. मी तो पेन ड्राईव्ह कधीच देणार नाही.
तुम्ही काहीही करा. त्या क्षणी रोहनने पुढे येऊन एका गुंडावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गुंड गोंधळले. फॅक्टरीमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. रोहनने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनन्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मुख्य गुंडांनी रोहनवर बंदूक रोखली. खूप उशीर झाला नवरदेवा, आज तुझी वरात थेट स्मशानात जाईल. गुंड हसला, पण त्या क्षणी ठाण ठाण असा मोठा आवाज हा झाला. पोलीस अधिकारी विक्रमने फॅक्टरीचे दार तोडून आत प्रवेश केला होता आणि मुख्य गुंडांच्या हातातील बंदुकीवर गोळी झाडली होती. एका मिनिटात पोलिसांनी संपूर्ण फॅक्टरीला वेढा घातला आणि सर्व गुंडांना ताब्यात घेतले. रोहनने लगेच धावत जाऊन अनन्याचे बंद सोडवले. अनन्याने रोहनला घट्ट मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली. रोहन, मला माफ कर. मी तुला 104 वेळा फोन केला, पण तू उचलला नाहीस. मला वाटले ते तुला मारून टाकतील. अनन्या हसत रडत म्हणाली. रोहनने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, तुझा फोन सायलेंट होता, पण तुझे प्रेम नव्हते. तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. आता आयुष्यभर तुझा हा फोन मी कधीच मिस करणार नाही. दुसऱ्या दिवशी त्या सर्व गुंडांना आणि भ्रष्ट राजकारण्यांना जेलमध्ये डांबण्यात आले आणि लग्नाच्या ठरवलेल्या वेळेच्या 24 तासानंतर त्याच मंडपात अत्यंत धूमधडाक्यात रोहन आणि अनन्याचा हा विवाह सोहळा पार पडला. जेव्हा रोहनने अनन्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, तेव्हा अनन्याने हलकेच रोहनच्या कानात विचारले, आता तरी तुझा फोन सायलेंट वरून काढलास ना? दोघेही हसले आणि अशा प्रकारे 104 मिस कॉलच्या एका भीतीदायक रात्रीचा शेवट एका सुंदर आणि अमर प्रेम कथेत झाला.